घड्याळात रात्रीचे 11 वाजले होते. पुण्यातील बानेर भागातील आलिशान बंगल्यात भयान शांतता पसरली होती. मोठी काच असलेल्या खिडकीतून बाहेर पाहत संध्या उभी होती. तिच्या हातात एक ग्लास होता. त्यात पाणी होतं की आणखी काही हे कळत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर एक रिकामेपणा होता. जणू आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. तिच्या आजूबाजूला असलेल्या महागड्या फर्निचर आणि सुंदर कलाकृती तिला काही आनंद देत नव्हत्या. तिचा पती विशाल नेहमीप्रमाणेच रात्री उशिरापर्यंत त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त होता. संध्याचं आयुष्य खूप सोपं होतं, पण तेवढंच रिकामं. लग्नाआधी ती एका श्रीमंत कुटुंबातील लाडकी मुलगी होती. तिला सर्व काही मिळत होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचं लग्न विशालसोबत झालं. विशालही खूप चांगला होता, पण त्याला कामाचा खूप मोठा व्याप होता. सुरुवातीला सर्व काही खूप छान होतं. त्यांच्या प्रेमात एक वेगळीच गोडी होती. पण बाळ झाल्यावर सर्व काही बदललं. संध्या पूर्णपणे तिच्या बाळामध्ये रमून गेली. विशालला वाटलं संसार व्यवस्थित चालू आहे, संध्या आनंदी आहे. पण त्यालाही कळलं नाही की एकाकीपणाचे जाळे हळूहळू संध्याच्या मनावर विणले जात होते. 2 मुले झाली. बंगल्यात नेहमीच काहीतरी गडबड असायची. तरीही संध्याला एकटेपणा वाटत होता. तिचा पती तिच्यासोबत असतो, पण तो सोबत नसतो, अशी भावना तिच्या मनात रुजली होती. एकदा संध्या एका सामाजिक कार्यक्रमात गेली होती. तिथे तिची भेट तिच्या जुन्या कॉलेजमधील मित्र अतुल सोबत झाली. अतुलला बघितल्यावर तिच्या भूतकाळाच्या आठवणी जाग्या झाल्या. तो तेव्हाही देखणा होता आणि आताही तरुण आणि आकर्षक दिसत होता. तो नुकताच कॉलेजमधून बाहेर पडला होता आणि एका छोट्या कंपनीत काम करत होता. त्यांची ओळख झाल्यावर ते पुन्हा एकदा बोलू लागले. सुरुवातीला फक्त मित्रांसारखे बोलणं होतं, पण हळूहळू अतुल तिला तिच्या आयुष्याबद्दल विचारू लागला. संध्याने त्याला तिच्या मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. तिला वाटलं अतुल मला समजून घेतोय. अतुलने तिला खूप अटेन्शन दिले, जे विशाल कधीही देऊ शकला नव्हता. या बोलण्यातूनच त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. संध्याला एक वेगळा आनंद मिळत होता. अतुलसोबत बोलताना तिला जुनं आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटत होतं. ती घरच्यांना पतीला काहीतरी खोटे सांगून बाहेर पडू लागली होती. त्यांचे बोलणे फोनवर सुरू असायचे आणि भेटण्याने ते अधिक वाढत गेले. अतुलच्या बोलण्यात एक जादू होती. तो तिला तू माझ्यासाठी खास आहे, तुझ्यासोबत बोलताना मला खूप आनंद होतो, अशा गोष्टी बोलू लागला. संध्याला वाटले की तिला जे प्रेम पतीकडून मिळाले नाही ते अतुलकडून मिळत आहे. अतुलला पैशांची गरज होती. तो आपल्या नोकरीबद्दल नेहमीच तक्रार करत असायचा. संध्याने त्याला मदत करायला सुरुवात केली. ती त्याला महागड्या भेटवस्तू देत होती, जेवणाची बिलं देत होती आणि त्याला वेळोवेळी पैसे देखील देत होती. अतुलनेही तिला तू माझ्यासाठी खूप खास आहे असं वाटून दिलं. जवळपास 1 वर्ष असंच चालू होतं. संध्या आणि अतुल अनेकदा पुण्यातील ओयो हॉटेल्समध्ये भेटत होते, पण लपवलेले सत्य जास्त काळ लपत नाही. विशालच्या एका मित्राने संध्याला ओयो हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिलं. त्याने तिला सांगितलं की मी तुझ्या बायकोला पाहिलं आहे. तिच्यासोबत एक तरुण मुलगा होता. हे ऐकून विशालला धक्का बसला. त्याने सुरुवातीला विश्वास ठेवला नाही, पण त्याने हळूच चौकशी सुरू केली. त्याने संध्याच्या फोनची तपासणी केली, तिच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहिले. त्याला कळलं की संध्याने एकाच वर्षात लाखो रुपये एका अज्ञात खात्यात ट्रान्सफर केले होते आणि ते खातं होतं अतुल नावाच्या तरुणाचं. विशालने संध्याला शांतपणे समोर बसून विचारलं. संध्याला धक्का बसला. तिला वाटलं आता सगळं काही संपलं. तिने सर्व काही कबूल केलं. विशालला खूप वाईट वाटलं, पण त्याने ठरवलं की तो आपल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणेल. त्याने संध्याला समजवलं, मी तुझ्यासोबत होतो, पण तू एकटी होतीस हे मला कळलं नाही, पण आता मी तुझ्यासाठी वेळ काढेन. संध्यानेही अतुलपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने अतुलला फोन केला आणि सांगितलं की आपण आता भेटणार नाही, आपलं नातं इथेच संपलं आहे. याचा अतुलला खूप राग आला. मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, मी माझ्या करिअरबद्दल देखील विचार केला नाही आणि तू मला आता सोडून जात आहेस. त्याने तिला धमकी दिली, जर तू मला भेटली नाहीस तर मी तुझ्या पतीला सर्व काही सांगेन. संध्या खूप घाबरली. तिला वाटलं आता अतुल शांत राहणार नाही. त्याला एक शेवटची भेट द्यायला हवी. दिवस होता 6 जून 2025. संध्याने अतुलला फोन केला आणि सांगितलं की ठीक आहे, मी तुला भेटते, पण ही आपली शेवटची भेट असेल. आज संध्याकाळी 6 वाजता पुण्यातील एका ओयो हॉटेलमध्ये. अतुलने होकार दिला, पण त्याच्या मनात एक वादळ पेटलं होतं. संध्या हॉटेलमध्ये पोहोचली. रूममध्ये ती अतुलची वाट पाहत होती. अतुल आला. सुरुवातीला शांतपणे बोलणं सुरू झालं. संध्याने त्याला सांगितलं की मी आता माझ्या पतीकडे परत जाणार आहे. आता मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणार आहे, तू मला विसरून जा. अतुलला हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. त्याला वाटलं ती मला सोडून जात आहे. मी 1 वर्ष तिच्यासाठी खर्च केला आणि आता ती म्हणते विसरून जा. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आलं. त्याने संध्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुला सोडू शकेन,
पण तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ते मी विसरू शकत नाही. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच भीती होती. तो काहीतरी करणार आहे हे संध्याला कळालं. तिने उठून पळण्याचा प्रयत्न केला, पण अतुलने तिला पकडलं. त्याच्या पिशवीतून त्याने एक धारदार चाकू काढला. तू मला धोका दिला आहेस, तू माझ्या भावनांशी खेळलीस, तो मोठ्याने ओरडला. त्याने संध्यावर वार केले, एकूण 17 वार. संध्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज बाहेर निघाला नाही. तिचे डोळे उघडे होते, पण तिच्या शरीरातून जीव निघून गेला होता. तिचा निष्प्राण देह जमिनीवर पडला. अतुलला काहीतरी भयावह झाल्याची जाणीव झाली. तो गोंधळून गेला. त्याने तो चाकू तिथेच फेकला आणि रूमचा दरवाजा लावून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलचा कर्मचारी रूमची साफसफाई करण्यासाठी आला. त्याने रूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच आवाज आला नाही. डुप्लिकेट चावीने त्याने दरवाजा उघडला. जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याने पाहिलं, एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तो घाबरून बाहेर पळाला आणि त्याने हॉटेलच्या मॅनेजरला बोलावलं. लगेच पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस आले. इन्स्पेक्टर कदम यांनी तपास सुरू केला. त्यांनी रूमची तपासणी केली. त्यांना तिथे एक चाकू मिळाला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीमध्ये त्यांना संध्या आणि अतुल एकत्र रूममध्ये जाताना दिसले, पण फक्त अतुलच रात्री उशिरा बाहेर येताना दिसला. इन्स्पेक्टर कदम यांनी अतुलला ओळखले. त्यांनी लगेचच त्याला शोधून काढले. इन्स्पेक्टर कदम म्हणाले, तू हे का केलंस? अतुलने सर्व काही कबूल केलं. मी तिला खूप प्रेम दिलं, पण ती फक्त पैशासाठी माझ्यासोबत होती. जेव्हा तिला वाटलं की तिच्या पतीला सर्व काही कळालं आहे तेव्हा ती मला सोडून जात होती. इन्स्पेक्टर कदम यांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले की तू तिला का मारलीस? तू तिला सोडून का नाही गेलास? अतुलने मान खाली घातली. मला हे करायचं नव्हतं, पण मला असं वाटलं की ती माझी फसवणूक करत होती. मी तिने मला दिलेला पैसा वापरला, पण मी तिलाही खूप प्रेम दिलं. इन्स्पेक्टर कदम यांनी त्याला सांगितलं की तू स्वतःचीच फसवणूक केली आहे. तू तिच्या प्रेमात नव्हतास, तू तिच्या पैशाच्या मोहात होतास. संध्याचं आयुष्य पैशात, चैनीत आणि प्रेमाच्या शोधात अडकून संपलं. तिच्याकडे सर्व काही होतं, पैसा, गाडी, बंगला, कुटुंब, पण तिला खरं सुख मिळालं नाही. तिच्या सुखाच्या शोधानेच तिचा जीव घेतला. पण इथे एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. संध्याला खऱ्या अर्थाने आनंद हवा होता की फक्त एक नवीन रोमांच? अखेरीस इन्स्पेक्टर कदम यांनी अतुलच्या फोनमधील काही व्हॉट्सअप चॅट तपासले. त्यात त्यांनी एक वेगळाच संवाद पाहिला. अतुलचे मित्र त्याला नेहमी ती श्रीमंत बाई किती पैसे देते असे प्रश्न विचारताना दिसत होते आणि अतुल त्यांना नेहमी अरे ती वेडी आहे, मी तिला फक्त पैशांसाठी वापरत आहे असे उत्तरं देत होता. हे वाचून इन्स्पेक्टर कदम यांना कळाले की अतुल संध्याच्या प्रेमात नव्हता. तो फक्त तिच्या पैशांसाठीच तिच्यासोबत होता. त्याला फक्त तिच्या पैशांची गरज होती आणि जेव्हा त्याला वाटलं की ती त्याला सोडून देणार आहे तेव्हा तो घाबरला. त्याला वाटलं जर मी तिला मारलं नाही तर ती माझ्याबद्दल सगळ्यांना सांगेल. ही घटना एका अशा स्त्रीची आहे जिने सुखाचा शोध घेतला, पण तिला फक्त एक भ्रम मिळाला. तिला वाटले की तिला प्रेम मिळाले, पण प्रत्यक्षात ती फक्त एक आर्थिक व्यवहारात अडकली होती. सुखाचा खरा अर्थ संपत्ती, पैसा किंवा बाहेरच्या नात्यात नसतो, तो असतो आपल्या मनाच्या शांततेत. पण हे तिला कळायला खूप उशीर झाला होता. दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.